नमस्कार सर्व प्रशिक्षणार्थ्यांचं या ठिकाणी डे 1च्या या ठिकाणी पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सेशनमध्ये मी आपलं सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत करतो. पहिला सेशन जर तुम्ही बघितलेला नसेल पीपीटीचा, त्यामध्ये ऑटो हायलायटर इफेक्ट आपण दाखवलेला होता. तो जर बघितलेला नसेल तर तुम्ही तो बघावा आणि त्यानंतर दुसरा सेशन बघावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. आता या पहिल्या सेशनमध्ये या तिन्हीचा या ठिकाणी आपण जस्ट त्याचा एक डिस्प्ले इंट्रोडक्शन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर 100 पेक्षा जास्त एआय टूल्स इन वन किंवा जेमिनी एआय अल्ट्रा हे जे फीचर आहे आणि हे जे नवीन या ठिकाणी जेमिनी आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि एन्व्हाटो एलिमेंट्स बद्दलही बोलणार आहोत. ओके, तर त्यासाठी मी या ठिकाणी माझा तो ईमेल या ठिकाणी ओपन करणार आहे आणि तुम्हाला तो डॅशबोर्ड दाखवणार आहे की ज्या डॅशबोर्डमध्ये या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारचे टूल्स या ठिकाणी अवेलेबल आहेत. त्यासाठी पहिलाच टूल त्याच्यामध्ये आहे एन्व्हाटो. तर या एन्व्हाटो एलिमेंट्स मध्ये तुम्ही काय करू शकता याबद्दलचा या ठिकाणी मी तुम्हाला थोडासा परामर्श देणार आहे. ओके, हे शिक्षकांसाठी खूप उपयुक्त असणार आहे कारण यामध्ये व्हर्च्युअल लॅब ही तयार करता येणार आहे. सुरुवातीला काही या ठिकाणी कॅशे वगैरे क्लिअर करण्याविषयी आहे. त्यानंतर हे तर सगळे आहेत स्किल शेअर, यातून तुम्हाला वेगवेगळे स्किल्स शिकायला मिळतात. या ठिकाणी हे टीसीबी प्रीमियम पेक्षा पूर्ण वेगळं आहे. एपिडेमिक साऊंड आहे, या ठिकाणी चॅट जीपीटी 5 व्हर्जन आहे. त्यानंतर परप्लेक्सिटी यामध्येच आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एआय व्हिडिओ बिल्डर जे तुम्हाला मागच्या कोर्समध्ये दिलेलं होतं ते याच्यामध्ये आहे. आणि एक हे सगळं बोनस आहे आणि त्यामध्येही अजून एक बोनस टूल्स आहेत, हिक्स एआय टूल्स. हिक्स एआय हे तुम्ही जर त्यावर थोडंसं सर्च करा इंटरनेटवरती, हिक्स एआय ही काय भानगड आहे. तर हिक्स एआय मध्ये काय येतं, एकापेक्षा जास्त म्हणजे 6 ते 7 जवळजवळ व्हीओ 3 ज्यांना आपण सध्या व्हिडिओ बनवत आहोत रिअलिस्टिक, ते व्हीओ 3 त्यामध्ये आहे, केलिंग त्यामध्ये आहे, हेलो आय 2 त्यामध्ये आहे. बोला, हे तीन तर आहेतच आणि इतरही या ठिकाणी 10 पेक्षा जास्त टूल्स यामध्ये हिक्स एआय मध्ये आहेत. ते तुम्हाला या ठिकाणी वापरायला मिळतील. त्यानंतर तुम्ही पाहू शकत असाल या ठिकाणी हे पिक्सआर्ट आहे, फोटो रूम आहे, स्टोरी बेस आहे. त्यानंतर या ठिकाणी डिझाईन एआय नावाचं या ठिकाणी टूल आहे. या ठिकाणी क्रॅमली एक आहे, स्क्रिप्ट आहे जे टीसीबी प्रीमियम मध्ये वापरतो आपण, इथेही तुम्हाला वापरायला मिळेल. एआय स्टुडिओ आहे, त्यामध्ये अनेक या ठिकाणी व्हिडिओ एडिटिंगशी रिलेटेड म्हणजे व्हिडिओ सुद्धा एआय पद्धतीने एडिट करता येतो या ठिकाणी, अशा प्रकारचं या ठिकाणी हा मोठा असा भला मोठा असा इंटरफेस या ठिकाणी आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकत असाल खालच्या बाजूला जर आपण थोडंसं गेलो तर या ठिकाणी विड टून आहे, त्यामध्ये कार्टून मेकिंग विड टून 2.0 व्हर्जन आहे. त्यामध्ये तुम्ही या ठिकाणी कार्टून मेकिंग या ठिकाणी करू शकता. ओके, म्हणजे एआय पद्धतीने या ठिकाणी तुम्ही करू करता. त्यानंतर जे आहे खालच्या बाजूला तुम्ही पाहू शकत असाल हे टून्स आहेत, टून्स एआय. हे सेपरेट जर घ्यायला गेलं तर खूप या ठिकाणी त्याला खर्च असतो, परंतु हे टूल्स एआय म्हणजे यामध्ये ही कार्टून मेकिंग आहे. नेटफ्लिक्स आणि प्राईम व्हिडिओ सारखे बोनस टूल्स यामध्ये आहेत. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकत असाल डिझाईन बिस्ट नावाचा या ठिकाणी टूल आहे. तो डिझाईन बिस्ट नावाचा जो टूल आहे तो या ठिकाणी तुम्हाला वापरता येतो. आणि पाहू शकत असाल की यामध्ये सोरा सोरा एआय जे चॅट जीपीटी मधलं इमेज जनरेशन आणि व्हिडिओ जनरेशन आहे ते या ठिकाणी आहे. अवतार एखादा बिल्ड करायचा असेल तुम्हाला, ओके, तर तो अवतार बिल्डर ब्युटिफुल एआय, त्यामध्ये ऑटोमॅटिक पीपीटी एआय प्रेझेंटेशन या ठिकाणी ब्युटिफुल एआय या टूल्स मधून आपल्याला मिळतात. एज्युकेटिव्ह एक तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण खाली गेलो तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकत असाल फ्री पिक आहे, ॲडोबचे स्टॉक आहेत आणि ऑल दीज थिंग्स आर देअर. आणि काही जण पीएचडी करत असेल तर त्यांच्यासाठी प्लेजरिझम आहे, कीवर्ड टूल आहे, एसईओ ऑडिट सॉफ्टवेअर आहे. तर या ठिकाणी पहिलीच्या शिक्षकांपासून तर पीएचडीच्या शिक्षकांपर्यंत या ठिकाणी सर्वांना उपयुक्त असणारा असा डॅशबोर्ड आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑल टूल्स या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील. त्यामधील पहिला जो एन्व्हाटो एलिमेंट आहे हे बघा या ठिकाणी, हा जो एन्व्हाटो एलिमेंट आहे तो या ठिकाणी एन्व्हाटो एलिमेंट तुम्हाला ओपन झालेला दिसतोय. त्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड डाउनलोड्स या ठिकाणी मिळू शकतात. गेट अनलिमिटेड व्हिडिओ जनरेशन्स आहेत. ओके, आता सध्या याला 1 मंथ साठी परचेस केलेला या कोर्ससाठी एन्व्हाटोचा वापर आपण या कोर्समध्ये करणार आहोत. तर हे जे सगळे तुम्हाला वेगवेगळे या ठिकाणी आयटम्स दिसत आहेत त्यामध्ये काही स्टॉक व्हिडिओ आहेत, काही व्हिडिओ टेम्पलेट्स आहेत, काही म्युझिक आहे, काही साऊंड इफेक्ट्स आहेत, काही ग्राफिक टेम्पलेट्स आहेत, काही ग्राफिक्स आहेत, काही 3D एलिमेंट्स आहेत, काही प्रेझेंटेशन टेम्पलेट्स आहेत, फोटोज, फॉन्ट्स आणि ॲडॉन्स, हे सगळं या ठिकाणी तुम्हाला गोष्टी यामध्ये आहेत. जर तुम्ही या ठिकाणी जस्ट तुम्ही असं ऑल आयटम्स मध्ये त्या ठिकाणी म्हटलं की ऑर्गनायझेशन सपोज, आणि हे सगळं कंटेंट तुम्ही पीपीटी मध्ये घेऊ शकता. त्यासाठी शेवटी मी एन्व्हाटो आणि पीपीटी
असं या ठिकाणी त्या याच्यामध्ये टाकलेलं होतं. ऑर्गनायझेशन, टीम असं तुम्ही म्हटलं, किंवा तुम्हाला शाळेच्या शिक्षकांविषयी माहिती तुम्हाला सांगायची आहे, तर त्याचा इन्फोग्राफिक्स तुम्हाला जो आहे तो ऑटोमॅटिक या ठिकाणी मिळू शकतो. सपोज फॉर एक्झाम्पल आपण पाहूया, त्याच्या इन्फोग्राफिक्स मध्ये आपल्याला कशा कशा प्रकारचे या ठिकाणी इन्फोग्राफिक्स मिळतात. एवढे सगळे या ठिकाणी त्याचे टेम्पलेट्स जे आहेत ते या ठिकाणी अपियर होत आहेत, एक एक करून या ठिकाणी अपियर होत आहेत. हे बघा, एनिमेटर सर्व्हरला जाऊया आपण परत एकदा. या ठिकाणी याचे काही क्रेडेन्शियल्स आहेत ते या ठिकाणी मी तुम्हाला शेअर करणारच आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकत असाल, हे पहा, हे सगळे इन्व्हर्टर एलिमेंट्स या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. ओके. तर सपोज आता कार्निवल पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे, ते तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करायचं असेल, सो हिअर यू कॅन डाउनलोड. कोणत्याही एकाला लायसन्स टूला तुम्ही करा, आणि लायसन्स अँड डाउनलोडला क्लिक केल्यानंतर हे जे प्रेझेंटेशन आहे ती या ठिकाणी या प्रकारचं प्रेझेंटेशन तुम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे. ठीक आहे. हे बघा, याची एक झिप फाईल या ठिकाणी ओपन झालेली आहे. झिप फाईलला जर मी या ठिकाणी एक्सट्रॅक्ट केलं, एक्सट्रॅक्ट टू करूया आपण, आणि डेस्कटॉपला या ठिकाणी याला एक्सट्रॅक्ट करूया आणि ओके करूया. आणि हे सगळे टूल्स जे 100 पेक्षा जास्त टूल्स आहेत ते तुम्हाला मोबाईलवरती सुद्धा ओपन करता येतात. ते मोबाईलवरचं सेशन मी तुम्हाला उद्या या ठिकाणी थोडासा दाखवतो थोडक्यात. हे सगळं मोबाईलवरती मी ओपन केलेलं आहे. जसं आपण टीसीबी प्रीमियम मोबाईलवरती ओपन करत होतो त्या पद्धतीनं यालाही तुम्हाला या ठिकाणी मोबाईलवरती असं ओपन करता येतं. ठीक आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकत असाल, एक्स्ट्रॅक्ट झालेले इमेज आपण हे जे प्रेझेंटेशन आहे तर या पद्धतीनं असंही या ठिकाणी पीडीएफच्या फॉर्ममध्ये आपण याला या ठिकाणी ओपन करू शकतो. तर या ठिकाणी अशा प्रकारचा एक प्रेझेंटेशन जे तुम्हाला ऑटोमॅटिक इन्सर्ट पिक्चर करायचं असेल तुम्हाला, किंवा हे जे सगळं तुम्ही जे बघत आहात हे दॅट इज नथिंग बट हिअर इन्फोग्राफिक्स, ते तुम्हाला ऑटोमॅटिक या ठिकाणी मिळून जातात. त्याच्यामध्ये कोणतेही पिक्चर टाकलं तर ते त्या स्टाईलमध्ये ते येणार आहे. ओके. सो ॲज ऑफ नाऊ आय विल जस्ट डाउनलोड सम अदर थिंग्स फ्रॉम दिस. हे प्रेझेंटेशन टेम्पलेटमध्ये आपण गेलतो, परंतु ग्राफिक टेम्पलेट्समध्ये किंवा ग्राफिक्समध्ये गेल्यानंतर तुम्ही या ठिकाणी व्हर्च्युअल लॅब असं जर टाकलं, व्हर्च्युअल लॅब, कारण व्हर्च्युअल लॅबचे आपल्याला व्हिडिओज या ठिकाणी बनवायचे आहेत, व्हर्च्युअल लॅब्स. तर ते व्हर्च्युअल लॅब्स तुम्हाला या ठिकाणी जे जे लागतं एका लॅबमध्ये असायला, ओके, सायन्सची लॅब असेल तर त्या पद्धतीने तुम्ही त्याला सांगू शकता. इज इट क्लिअर? आता हे बघा, तुम्हाला बॅकग्राऊंड पाहिजे का टेक्स्चर टाईपचं पाहिजे, तर बघा, हे तुम्हाला व्हर्च्युअल लॅबशी रिलेटेड जे काही टेक्स्चर आहेत ते टेक्स्चर या ठिकाणी येणार आहेत. आपण ऑल करूया सध्या याला. ओके. आणि याला तुम्ही जसं आपण पीपीटी डायरेक्ट त्यामध्ये प्रेझेंट केलेली आहे त्या प्रकारचं या ठिकाणी प्रेझेंटेशन, किंवा आपण म्हणूया हे जे ग्राफिक्स आहेत ते सुद्धा आपण पीपीटी मध्ये या ठिकाणी आणू शकतो. ठीक आहे. आपण इथे काय म्हणूया, सायन्स व्हर्च्युअल लॅब असं म्हणूया, सायन्स सायन्स व्हर्च्युअल लॅब. ओके. तर त्या पद्धतीनं त्याला त्या प्रकारचा जो आहे तो या ठिकाणी सायन्स लॅब मधलं जे काही लॅबोरेटरी इक्विपमेंट्स आहेत वगैरे ते तुम्हाला या ठिकाणी ते इझिली डाउनलोड करता येतात. हे 3D इलिस्ट्रेशन आहे हे तर. ओके. या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की एखाद्या जसं याला बॅकग्राऊंड वगैरे देऊन मायक्रोस्कोप मध्ये काहीतरी स्लाइड ठेवली जात आहे, किंवा त्याच्या ठिकाणी स्लाइड ऑब्झर्व केली जात आहे, हे तुम्ही एआय न या ठिकाणी याला अॅनिमेट करू शकता. म्हणजे तुम्हाला यामध्ये काय करता येतं, हे जे व्हर्च्युअल लॅब्स आहेत ते व्हर्च्युअल लॅब डाउनलोड करायचे आहेत तुम्हाला, आणि डाउनलोड केल्यानंतर या ठिकाणी त्याचा वापर जो आहे तो तुम्हाला कशाला द्यायचा आहे, या ठिकाणी आपण म्हणू शकत हे बघू शकत असाल की याचा अॅनिमेट करण्यासाठी एआयचा वापर, आणि डाउनलोड करण्यासाठी तुम्ही इथून तुम्ही असं डाउनलोड करू शकता. याचा विथ लायसन्स तुम्ही याला डाउनलोड करू शकता. त्यामुळे लायसन्स हे प्रोडक्ट आहे एन्व्हाटो एलिमेंट्स, आणि पीपीटी फ्रेंडली आहे, खास करून पीपीटी फ्रेंडली. आपण जाऊया परत डाउनलोड्स मध्ये, आणि डाउनलोड्स मध्ये गेल्यानंतर या झिप फाईलला आपण काय करूया, एक्स्ट्रॅक्ट करूया, एक्स्ट्रॅक्ट ऑल करूया. आणि या ठिकाणी एक्स्ट्रॅक्ट ऑल केल्यानंतर या ठिकाणी डेस्कटॉपला या ठिकाणी आलेला आहे, हे डेस्कटॉपला आलेलं आहे. क्लिअर? तर या ठिकाणी हे जे आहे दॅट इज हे सुद्धा आपण तुम्हाला देणार आहे एआय. हे एआय जे आहे ते ॲडोब इल्युस्ट्रेटरचं आहे. ठीक आहे. तर हे ॲडोब इल्युस्ट्रेटर
म्हणजे तुम्ही ओपन करून फक्त तुम्हाला सेव्ह करण्यासाठी याला घ्यायचं आहे. एसव्हीजी फाईल म्हणून याला सेव्ह करायचं आहे. आणि ही जी एक ग्राफिकल वाटणारी जी व्हर्च्युअल लॅब आहे, ते तुम्ही SCRTच्या वेबसाईटवर जर बघू शकत असाल, अशा प्रकारचे व्हिडिओज काही, तर ते तुम्ही स्वतः बनवू शकता. कारण आपल्याला जनरेटर व्हायचं, युजर नाही व्हायचं आपल्याला. ठीक आहे. तर या पद्धतीने याला फाईलमध्ये आपण गेलो. तर याचे जे ग्राफिक्स टेम्पलेट असतात ते आपल्याला अडोब इलिस्ट्रेटर मध्ये ओपन करावे लागतात. आणि बाकीचा जो पार्ट आहे तो तुम्हाला PPTच्या फॉर्म मध्ये सुद्धा डायरेक्ट मिळतो. काही JPGच्या फॉर्म मध्ये मिळतात तुम्हाला, JPGच्या फॉर्म मध्ये. ते बघा, हा जो फॉर्म आहे तो ऍक्च्युली आता त्यामध्ये हा जो आहे तो JPGच्या फॉर्म मध्ये आहे. ते तुम्हाला इझिली जे आहे ते या ठिकाणी ऍज अ फोटो तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता, सेव्ह ॲज. ओके. याला सेव्ह ॲज केल्यानंतर याला तुम्हाला हा तुम्ही फोटो घेतला आणि हा फोटो जो आहे तो तुम्ही PPT मध्ये आणून त्याला पिक्चर मध्ये कन्वर्ट करा अजून एकदा, JPG किंवा इतर कोणत्या तुम्हाला PNG मध्ये पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता. हा जो पहिला सेशन झालेला आहे त्या स्लाइड मध्ये मी घेतो इन्सर्ट, आणि या ठिकाणी याला धिस डिव्हाइस मध्ये हा जो पिक्चर आहे डेस्कटॉपवरचा तो या ठिकाणी हा मी पिक्चर घेत आहे. आणि त्या ठिकाणी हा जो पिक्चर आहे तो या ठिकाणी मी इन्सर्ट केलेला आहे. याला तुम्हाला राईट क्लिक करून सेव्ह ॲज अ पिक्चर करून त्याला PNG करता येतं. या ठिकाणी बघा, हे सगळे फॉर्मॅट्स आहेत, त्यामध्ये आपण PNG करूया. जेणेकरून AI ला PNG या ठिकाणी जर दिली आपण तर ते चांगलं ॲनिमेट होतं अजून JPG पेक्षा. हा माझा अनुभव या ठिकाणी आहे. त्यामुळे मी याला सध्या याला कट करतो. आणि ही जी इमेज आलेली आहे ती आपल्याला या ठिकाणी ॲनिमेट करायची जर असेल तर त्यासाठी जेमिनी हे जे नवीन या ठिकाणी महत्वाचा हा जो पुढचा कोर्स असणार आहे तो जेमिनी संदर्भात जास्त असणार आहे. आणि हे बाकीचं पॉवर पॉईंट, फिल्मोरा आणि कॅनवा याचा तर वापर आपला सदोदित होतच राहणार आहे. NI म्हणजे नॅचरल इंटेलिजन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांचं एकत्रीकरण करतोय आपण या ठिकाणी. आणि तुम्ही पाहू शकत असाल की यासाठी आपल्याला जायचं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल की गुगल जेमिनी आहे. तर हा जो अल्ट्रा प्लॅन आहे, तर अल्ट्रा प्लॅन मध्ये या ठिकाणी तुम्हाला या वरच्या भागामध्ये 3 पेक्षा जास्त व्हिडिओज बनवता येतात. 5 या ठिकाणी बनवता येतात. आतमध्ये अजून तुम्हाला 25 व्हिडिओज आतमध्ये बनवता येतात. आणि वर या ठिकाणी फ्लो एक आहे बघा, फ्लो. ओके. तर हा जो फ्लो आहे त्यामध्ये न्यू प्रोजेक्ट मध्ये जर आपण गेलो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल तर या अल्ट्रा प्लॅन मध्ये तुम्हाला 25,000 पेक्षा जास्त क्रेडिट्स आहेत. आणि उद्या ज्यावेळेस मी नवीन कोर्सची नोटिफिकेशन या ठिकाणी शेअर करेन तुम्हाला, त्यावेळेला प्रथम 25 जणांना हे जे आहे ते तुम्हाला 2 वेळा दिले जाणार आहेत. म्हणजे 50,000 क्रेडिट्स तुम्हाला दिले जाणार आहेत. कशाचे? दॅट इज नथिंग बट ऑफ धिस फ्लोचे. तर आता जी मी इमेज घेतलेली आहे त्या इमेजला मला या ठिकाणी फ्रेम्स टू व्हिडिओमध्ये जाऊन ही इमेज मला देता येते. त्याला या ठिकाणी आपण म्हणूया अपलोड आणि आय ॲग्री करूया या ठिकाणी. आणि ही जी इमेज आपण सध्या PNG मध्ये केलेली आहे ती PNG मधली इमेज या ठिकाणी आपण त्याला दिली. आणि या ठिकाणी क्रॉप अँड सेव्ह करून या ठिकाणी ही इमेज याला दिली. आणि त्याला ज्या पद्धतीनं ॲनिमेट करायचंय त्या पद्धतीनं आपण इथं ॲनिमेट करू शकतो. ती जी महिला या ठिकाणी दिसत आहे त्या फोटोमध्ये, बरोबर आहे, ती या ठिकाणी चालवत आहे, कम्प्युटर चालवत आहे. किंवा त्यामध्ये एक वेगवेगळं इथं रिॲक्शन दिसत आहेत. ओके. त्यानंतर तुमचं शाळेचं नाव वगैरे दिसत आहे. असं तुम्हाला काहीतरी याला प्रॉम्प्ट द्यायचं तर त्या पद्धतीनं ते देतं. तर एनवॅटो एलिमेंट आपण PPTशीही जोडू शकतो आणि एनवॅटो एलिमेंट मधल्या डाउनलोड्स आपण या फ्लोला सुद्धा देऊ शकतो. तर फ्लो आणि PPT आणि एनवॅटो या तिघांचं एकत्रीकरण करून कशा पद्धतीने आपल्याला निर्मिती करता येतील आणि फ्लोचं अजून एक काय महत्व जास्त आहे या ठिकाणी आपल्याला अध्यापनाच्या क्षेत्रामध्ये, ते आपल्याला उद्याच्या सेशनमध्ये पाहायचं आहे. तुर्तास या ठिकाणी तुम्हाला हे सगळे जे डॅशबोर्ड आहे तो डॅशबोर्ड एक तुम्हाला दाखवलेला आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी सर्व हे टूल्स 100 पेक्षा जास्त जे टूल्स आहेत त्यातील एन्वेटो एलिमेंट आपल्याला या कोर्समध्ये वापरायचा आहे. त्यानंतर गुगल जेमिनी आणि त्याच्याबरोबर हा फ्लो
याचे 25,000 क्रेडिट्स हेही तुम्हाला दाखवलेले आहेत. आणि सोबतच तुम्हाला जे आहे इतर अनेक बोनस जे टूल्स आहेत जे तुम्हाला दाखवलेले आहेत तेही तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहेत आपल्या फुल कोर्समध्ये. उद्या त्याचं नोटिफिकेशन होईल. उद्या 2 सेशन्स आपले 15-15 मिनिटांचे आजच्या सारखेच होतील. 9 वाजून या ठिकाणी 24 मिनिटं झालेले आहेत, 1 मिनिट जास्त झालेले आहे, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि आय एम स्टॉपिंग द शेअर. त्यानंतर आपले प्रश्नोत्तराचं सेशन होईल, डिस्कशनचं सेशन होईल. तुर्तास या ठिकाणी आय एम स्टॉपिंग दिस रेकॉर्डिंग. आणि हे 2 सेशन 15-15 मिनिटांचे जे रेकॉर्डेड आहेत ते तुम्हाला पुढच्या 15 मिनिटांमध्ये मिळून जातील. तुर्तास आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. उद्याच्या सेशनला सर्वांनी पूर्ण वेळ उपस्थित राहा ही विनंती करतो. आणि ॲज युजल विथ द युजल ग्रीटिंग टू हॅव यू ऑल अ व्हेरी गुड नाईट. शब्बा खैर, शुभरात्री, जय हिंद, जय महाराष्ट्र. आय एम स्टॉपिंग माय रेकॉर्डिंग.